नमस्कार, आपण पाहत आहात लोकप्रगती वार्ता। आध्यात्मिक, मनोरंजन, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय ताज्या घडामोडींसाठी आपल्या लोकप्रगती वार्ताला सबस्क्राइब करायला विसरू नका। स्वर्गीय नागनाथ राजुळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त 204 गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप। गावकऱ्यांचा सहभाग आणि शिस्तबद्ध नियोजनाने कार्यक्रम यशस्वी। मुखेड तालुक्यातील दापका गोंडोपंत येथील स्वर्गीय नागनाथ हावगीराव राजुळे यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने दापका येथील जिल्हा परिषद शाळेत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले। यावेळी एकूण 204 विद्यार्थ्यांना साहित्य वितरित करण्यात आले। कार्यक्रमाची प्रस्तावना सामाजिक कार्यकर्ते संजय राजुळे यांनी केली, ज्यामुळे उपस्थितांचे मन जिंकले आणि कार्यक्रमाची सुरुवात उत्साहवर्धक झाली। डॉक्टर बालाजी छेटकोडे यांनी सांगितले की स्वर्गीय नागनाथ राजुळे हे नेहमीच गावासाठी पुढाकार घेणारे होते। त्यांनी गावातील हनुमान मंदिर उभारले, तसेच मौजे रावणकोळा येथेही स्वतःच्या खर्चातून हनुमान मंदिर उभारले। शिक्षण कमी असतानाही त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षण घेता यावे याची काळजी घेतली आणि गरजू लोकांना मदत करण्याचे कार्य सतत करत राहिले। त्यांच्या या जीवन प्रवासातून प्रेरणा घ्यावी असे मत मांडले। मुक्रमाबाद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश चव्हाण यांनीही स्वर्गीय नागनाथ राजुळे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला। त्यांनी एका मुलाला शास्त्रज्ञ आणि दुसऱ्याला सामाजिक कार्यकर्ता म्हणून घडवले, त्यामुळे त्यांच्या कार्याचा आदर करणे आणि कौतुक करणे अत्यंत आवश्यक आहे असे प्रतिपादन त्यांनी केले। कार्यक्रमाचे आयोजक संजय राजुळे, सामाजिक कार्यकर्ता व संपादक आणि कार्यकारी संपादक मनोज पटवारी हे होते। या कार्यक्रमात शालेय समिती अध्यक्ष योगेश दापकेकर, केंद्रीय मुख्याध्यापक शिवशेटे, सहशिक्षक देवकते, मुख्याध्यापक जाधव, बालाजी कांबळे, शिवरकर सर, माननीय अशोकराव घोडके, बाबू घोडके, पांडू घोडके, सूर्यकांत गोरे, मारुती गोरे, शिक्षकगण व विद्यार्थी उपस्थित होते। हा कार्यक्रम गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी आयोजित करण्यात आला। अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते, त्यांचे भविष्य उज्ज्वल होते आणि समाजासाठी काम करण्याची इच्छाही निर्माण होते। आयोजकांनी उपस्थितांना कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आणि योगदानासाठी नम्रतेने आभार मानले। तसेच शिस्तबद्ध नियोजन सर्व गावकऱ्यांनी मिळून केले, ज्यामुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला। चालू घडामोडींच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या लोकप्रगती वार्ता चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।